तारापूर येथील मयत अभिषेक यांचा खून झाल्याच्या घटनेला तब्बल 1.5 महिन्याहून अधिक काळ घडला, तरीही फरार असलेले संशयित आरोपी अमोल आटकळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप मांडवे हे अद्यापही फरार आहेत। यामध्ये मग पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली आहे का? खुद्द सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातले असूनही आरोपी आज तागायत कसे सापडेना? का पोलीस अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणले गेला आहे का? हाही मुद्दा समोर येतोय। कारण या प्रकरणामध्ये संदीप मांडवे यांचे समर्थक किंवा हितचिंतक हे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटून हे प्रकरण थांबवण्याचं किंवा मदत करण्यासंदर्भात भेटले गेले आहेत। एवढंच काय तर याबाबत उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना देखील भेटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यामध्ये मोहोळ तालुक्याच्या एका राजकीय पदाधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री यांच्या कानावर देखील माहिती दिली गेली। कदाचित त्यामुळे तर हे संशयित आरोपी मोकाट फिरत असल्याचं देखील दिसून येत आहे। यानंतर मांडवे यांचे हितचिंतक पालकमंत्री व भाजपच्या माजी आमदारांना यांनाही भेटले गेलेत, पण मांडवे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा त्यांना समजल्यानंतर त्यांनीही हात वर केले असल्याची देखील माहिती मिळाली आहे। मग प्रश्न असा पडतो की राजकीय पदाधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आहे का? न्याय एक समान आहे असं बोललं जातं। मग हे प्रकरण पाहता खरं आहे का? कारण एखाद्या कुटुंबातला तरुण मुलाचा खून झाल्याची घटना घडते आणि त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं। त्या कुटुंबाचा आधार हिसकावून घेतला गेलाय आणि दुसरीकडे आजही संशयित आरोपी मोकाट आहेत। खरंच मग कुठेतरी पोलिसांना या प्रकरणामध्ये दबाव आहे का? जर असेल तर ते मग कोणी टाकला आणि पोलीसही या दबावाला बळी पडले का? असे एक ना अनेक प्रश्न समोर उपस्थित होत आहे। स्वतः गृहमंत्री योगेश कदम यांनीही या प्रकरणात लक्ष देऊनही आरोपी आतापर्यंत का सापडेनात? दुसरीकडे फक्त मारहाण केलेले आरोपी हे केवळ काही तासातच दुसऱ्या राज्यातून पकडले जातात। मग या प्रकरणात तर खून झाल्याची घटना नोंद असतानाही आरोपी कसे सापडेनात? यावरून आता फरार असलेले आरोपी संशयित आरोपी संदीप मांडवे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का, हेही पाहावे लागणार। कॅमेरामन सूरजसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर।